गेली होती जात होते ते पकडायला आणि त्याला माहित नव्हतं की मागे चिता आहे. तिकडचे जे फॉरेस्ट वाले आहेत ना त्यांनी बघितलं होतं त्यांना. मी बोलतोय इथं बघा इथे साप पण निघतात भेंडी हे उस टाइप निघला तर मालूम आहे सीट नक्की काय करतोय आणि कशा पद्धतीने बनवतोय, काय करतोय, काय वेडेचाळे वगैरे करतोय असं काही नाही. आपण गावरान पद्धतीमध्ये बनवतो. त्याच्यामुळे कसं आहे की याच्यामध्ये काही मिक्स करणार नाही, कसंही पद्धतीने बनवणार. तर आपण आलोच मुळात आदिवासी पाड्यामध्ये. त्यामुळे आदिवासी पाड्याची मजा म्हटल्यानंतर आदिवासी लोकांसारखंच खाणं आणि पिणं आणि राहणं याच्यातलं थोडं मजा वेगळेपणा. आणि नमस्कार मित्रांनो, परत आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर आज आपण कुठे चाललोय ते थंबनेल आणि कॅप्शननी कळालंच असेल. तर चला जाऊया खाली आणि बघूया मित्र लोक आलेत की नाही. जाऊया डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशन. चला लेट्स गो. त्यांना आता मच्छी घेऊया अशी. हॅलो 100 रुपयाला उरले ना त्याला संपवायचे म्हणून. अच्छे से साफ करना. गुळगुळीच वाटतायत रे. फटाफट आता इकडनं मच्छी. आपल्याला लवकर पुढे जायचंय. हा आमचा ड्रायव्हर आहे, एनी टाइम चालवतो गाडी. हा बघा मागे किंग इज किंग. अरे बघा हे लोक चाललेत पुढे. हे दोघं पण आहेत. अजून एक आहे ह्याच्या मागे, म्हणजे ट्रिपल सीट जाणार आहे. बघून घ्या. आणि आम्ही हेल्मेट ठेवला आता सेफ्टी घालत नाही, जरा समजून घ्या. आता व्हिडिओ बघितला फाईन बिन मारून आला. चला लेट्स गो. आदिवासी पाडा काय वाडीत आदिवासी पाडा नव्हता असा वस्ती आहे जंगलामध्ये. तिकडं म्हणजे एक आहे तुम्हाला दाखवतो महेंद्र केसरकर माझा फार्म हाऊस होतो. तुम्हाला आता मी घेऊन चाललोय. तिथे असतात आणि मच्छी वगैरे बनवणार आहेत. पुढे दाखवतोच आम्ही काय काय बनवतात, कसं बनवणार आहे, काय ते पोरं कशी खाणार आहे सगळं दाखवतो तुम्हाला. गाडीच बंद करून देतो का ते पेट्रोल बचत. सगळं सत्य सांगतोय, काय खोटं म्हणतात. बघू शकता शेती बघा ती हिरवीगार आहे. जाऊया वस्तीमध्ये. ते घर पण एकदम इकडे आल्यावर ना एकदम गावची फील कशी येते, सेम तशीच फिलिंग आहे एकदम गावची. हा पॉईंट आहे. आतमध्ये जायचं इकडं. पिकनिक पॉईंट बोलतात. पिकनिक पॉईंट बोलतो इकडला. आपला मित्र इकडं पोलीस चौकी आहे नाही, अरे कॉलनीची पोलीस चौकी आहे. त्यासाठी थांबलेलो. ओ असा त्याला गाडी बिडी चालवता नाही बघा, असा पेंगळ्यासारखा चालवतो. हे बोला पाय बघा त्याचे पाय बघा. आता चेंज केलं, आता पेंगळ्यासारखा गाडी चालवतो. आणि तुला काय म्हणायचं होतं. साप इथे सगळं भेटेल आता. आपण बनवणार आहे, कुकिंग करणार आहे, तिकडेच भेटतो टाइम. लेट्स गो. इकडचा कालू आणि हा भालू. तुम्ही काय बनवू इच्छितात? हे आमचे राखणदार ठेवलेत मी इकडे घराजवळ. आणि हा बा आपला फार्म हाऊस आहे, पूर्ण गाव टाईप एकदम. पूर्ण मजा येते इकडे. पुढे आपल्याला नदी आहे, त्या साईडला अशी नदी आहे, तिकडे त्या साईडला खाली. आता पाणी नाही. आता तुम्हाला दाखवलं असतं मी तिकडे. तिकडे लहान पोरं अजून आले नाही बघा शाळेत. इथे इकडे राहतात लहान पोरं, ते अजून आले नाहीत. राहतात. तर आता ते लोक आले नाहीत, ते येतील थोड्या वेळातच. आणि हे बघा हे काका जे घरामध्ये राहतात. काका हाय करा. हे काका आपले राखणदार आहेत. काका इकडे कोंबड्या वगैरे सगळं लक्ष ठेवतात पूर्ण, आणि काम वगैरे पण करतात. त्यांना काय मदत पाहिजे असेल तर आपण देतो, असं काही नाही. 2 मिनिटं मला कॉल आला. हॅलो. आतमध्ये लाईट नाही लावले, नंतर दाखवतो. तुम्ही काय म्हणाल? मी बोलतोय इथं बघा इथे साप पण निघतात भेंडी हे उस टाइप निघला तर मालूम आहे सीट इथं राहतं. लाईट लाव जा. सगळ्यांना थांब 1 मिनिट थांब, येऊन दे सर्वांना. तर हे बघा इकडे असं आरे कॉलनीमध्ये
वस्ती आहे तिकडे आलोय आणि हे बघ इथे जंगल आहे खूप असं हे पूर्ण जंगल मस्ती कसा करतो आणि हा लय भारी आहे कुत्रा लय भारी कुत्रा आहे कालू या 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 चल या कालू हॅलो खूप मस्ती करत ये हॅलो बघा पायाला धन 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 आणि बघा असं जंगल आहे आतमध्ये जाऊया घराच्या मी दाखवतो आमचं माझा फार्म हाऊस होम टूर फार्म हाऊस मध्ये बघा दोन बेड बी ठेवले हे बघा ही एक गादी ही एक छोटी आहे आणि ही बघा ही एक गादी आहे परत आधी इथे ना असं आम्ही- पंखा इंका इथे आम्ही ते हे ठेवलेले आधी कोंबड्या वगैरे पाळल्या होत्या तर आता ते काढले आहेत कोंबड्या बाहेर ठेवलेत तर या तुम्हाला आतमधलं दाखवतो मी किचन हे चूल आहे इथे आमचं जेवण वगैरे बनवतो आम्ही आणि आमची अजून एक रूम आहे ते आतमध्ये तुम्हाला दाखवतो ही बघा काढू काय आता इथे म्हणजे सामान ठेवले डब्बे वगैरे ठेवले सगळे आणि बसाय बिसायचं असेल तर इथे तुम्ही बसू शकता पण एकदम प्रायव्हेट जागा आहे ती आणि हे आमचं बाथरूम आहे हे. आंघोळी बिंगोळी वगैरे करू शकतो इथे भांडी बिंडी घासतो आणि इथे आम्ही बकरी गाय वगैरे ठेवलेल्या त्या विकल्या आम्ही त्या सगळ्या कारण की त्या मध्ये कसं तोडणार होते ना फॉरेस्टवाले त्यामुळे आम्ही विकले पण ह्या साईडला ना चिते वगैरे भरपूर आहेत चिते वगैरेची म्हणजे भीती आहे ही स्टोरी आपण काकांकडनं ऐकूया का की काका इथे तुम्हाला ते राहतात पोरं आल्यानंतर त्या पोरांना पण मी तुम्हाला पोरांना ऐकवतो पण त्या सांग. पोराच्या मागे लागला पण होता तुम्हाला दाखवेल कशामुळे लागलेला ते पतंग गेली होती जात होते ते पकडायला आणि त्याला माहित नव्हतं तिच्या मागे चिता आहे तिकडचे जे फॉरेस्टवाले आहेत ना त्यांनी बघितलं होतं त्यांना आणि ते फॉरेस्टवाले ते इथपर्यंत आलेले की ते कुठले पोरं राहतात काय त्यांना विचारलं कशाला गेलेले तुम्ही तिथे जंगलामध्ये काय तर स्टोरी तुम्हाला सांगू आम्ही नंतर ते आल्यानंतर हे बघा आता इथं आम्ही चालू चूल आहे. करणार चुलबी. मी मांदेली घेतलेली ना ती मांदेली इथे आता अजून येतोय महिंद्रा केसरकरला आणि आहेत त्या मागे चिकन बिकन घेऊन येतात त्यात तुम्हाला सांगेन मसाले बिसाले काय काय टाकलेत काय काय चूल पेटवतो भाई पहिल्याच गेम मध्ये डूज झालेलं आहे आणि ह्या दोघांमध्ये आता गेम चालू आहे मस्त गेम मांडलाय नोएल चुप ओ क्या नेम है भोला भाई हे व्हेजिटेरियन साठी कांदे भाजी आहे स्पेशल हे बघा हे दोन व्हेजिटेरियन हा एक चिकन आणि एक दोन वर एकच महिना झाला वाटतं चिकन बिकन सोडून हिंगा. भाजी पण बनवतो त्यासाठी आता मला बदलायला लागणार आहे दुधासाठी. आणि आणि मच्छी खात नाही त्यासाठी आता मी कांदा भजी बनवतोय मला दाखवतो थोड्या वेळात कशी भाजी बनवतात काय काय आता लोकांना व्हेज बनवायला चालू केलंय मी कांदा भजी तर आपण मसाले टाकले हळद टाकले हळद बोलतोय लोक तिखट टाकले मीठ टाकले आणि आपला हा मसाला स्पेशल मसाला आहे तो सांगू नाही शकत मी नाहीतर तुम्ही दुकान टाकाल तेव्हा मी सांगत नाही याची भजी नंतर बघू कशी होते ती दाखवतो चिकन नाही मसाले घालणार नाही हे मसाले आहेत ह्याच्यामध्ये आतमध्ये अंडी बिंडी चिकन फ्राय करायला आणि हे बघा हा कढीपत्ता नुसता सगळं डाल उसके अंदर पाणी डाल ह्याच्यामध्ये असं पाणी टाकून भाजी एकदम लाल लाल लय पातळ झाले टाक नाही तर कांदा टाक नाही तर पाणी फेक पात हा बघा न्यू ब्लॉगर हा आहेत का आहेत बी अजून. चला आता भजी तळताना दाखवतो चूल अजून पेटवली नाही आम्ही गोट्या खेळतोय बघा, असं तेल तापवायला ठेवलं आता चुलीवर हेचं झाड आहे ते पान असं कापतात त्याला लागणार आता पानाला मस्त धुवून घ्यायचं चांगलं अजून एक लागेल ना नाही बसेल बसेल चला चांगलं एक मोठं आलं की मोठं आलं असं केळीचं पान कापूया बस झाले 2 पानं घेतले धुवून घ्यायचे आता बघा, भाजी बिजी झालेली आहे बघा ना आणि हा माणूस लय लेट आलाय हा बघा हा माणूस लय लेट आलाय टाइमपास करत खूप टाइमपास केला नाही खूप
मी बघा आता मांदेलीला मस्त मसाला विसाला साफ करून आणली ती, फक्त मसाला विसाला लावायचा आता. ते भाजी एक नंबरच झाली, लाल लाल भाजी कमी चिकन तळलेलं वाटत. ते आपण कलर टाकले टेस्ट बघा टेस्ट. नारळ भरवतो खाता येतं तुम्हाला. मस्त आहे, मस्त एक नंबर. काका म्हणतोय. तुम्हाला का लेट झाला तुम्ही काय बोलू शकतात का? आम्हाला तो आमच्या पाण्याला बेवडा मामा भेटलेला. मग तो काय म्हणाला तुम्हाला? अरे किती पकवत होता. कसं वाटलं भज्या तुम्हाला? भज्या खाऊन तुम्हाला कसं वाटलं? मस्त. एक नंबर. तुम्हाला कसं वाटली भजी? तुम्ही खाल्लात का भजी? मांदेली बनवतो अजून बनवते मांदेली बनवली मी प्रश्न काढून. मांदेली बनवली पण ही बघा मांदेली फ्राय. किती पीस? 1 2 3 4. फटाफट आता आमच्या हातात द्या म्हणजे आम्ही खाऊन बघू कसे झालेत. ही मांदेली घेतली, आता ह्याला मॅरिनेशन करून घ्यायचंय. हा सांगेल तूप भरून काय काय टाकायचं ते. आधी लिंबू पिळायचा. किती? सध्या तरी आपण ह्या ज्या पद्धतीने बनवतो ती पद्धत म्हणजे फुल एकदम गावरान आहे. कारण की ज्या पद्धतीने महिला बनवतात, महिला वर्ग ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने आपल्याला तरी जमणार नाही. सध्या तरी आपण एक लिंबू पिळून घेतलाय, सोबत कोकम पण आणलाय. खरं तर एक याच्यामध्ये पूर्ण कोकम- अख्खा लिंबू. हा एक अख्खा पूर्ण लिंबू. कोकमचा सरबत करून उरतो आपण. खरं तर कोकम किंवा लिंबू या दोघांमधला एकच गोष्ट वापरायची असते, पण आपण सध्या हे सगळं कॉकटेल करायचा विचार करतोय. सध्या आपल्याकडे कोकम आणले पण छोटेसे. कोकम पहिला भिजवून घे थोडेसे आणि मग टाक पाणी. मी बोलतो की तू बोलतोस? बोला बोला कोणी पण बोला. नाही तो सांगतो. सध्या हे कोकम आहेत आपल्याकडे. ओरिजिनल कुक तर इथे बसलाय, डुप्लिकेट कुक आहे. हा. बघा हा ओरिजिनल कुक आहे. तो डुप्लिकेट कुक आहे. आणि मी डुप्लिकेट आहे. हा कोकम भिजून घ्यायचे. उपमाचं थोडं हे थोडं आंबटसर येण्यासाठी आणि खरं तर चवीला एकदम. चव आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडा आपल्या कोकणी पद्धतीमध्ये एक पद्धत असते की थोडा आगुळ लावून घ्यायचा असतो. तो हा आगुळ म्हणजेच हा कोकमाचं पाणी. कोकम आपण थोडं अंगावर पण सांगलंय माझ्या. म्हणून हा डुप्लिकेट कोकम आहे कुक. म्हणून ऐसे लोग से बच के रहिए, आपण हानिकारक. आगुळ पण सगळा त्याच्यात टाकून देऊ. असा हम्म. असा लाल मसाला टाकून घेतलाय जो बाहेर दुकानात भेटतो तो. आता ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहे ही हळद थोडीशी चवीनुसार. चवीनुसार. मीठ टाकतो आता आपण. त्यानंतर मीठ आपण नंतर टाकू जरा थोडस आलं लसूण वरती. हे पेस्ट खरं तर दाखव. आधी टाकलं असतं तरी चाललं पेस्ट असतं, दाखव. पण नंतर टाकल्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आहे. इकडे दुकानात चाकू भेटते. घे, चाकू घे, घे. पट 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 पट. पकड. ही अद्रक लसूणची पेस्ट एकच पाकिट. एकच पॅकेट सध्या तरी. त्याच्यासाठी एकच पॅकेट लागणार त्याला. जास्त लागत नाही कारण की हे लगेच फ्राय होता. ठीक आहे. कधली मिक्स करू ना. त्यानंतर अंड. एक अंड फोडायचं आपल्याला त्याच्यामध्ये. फोडत करायचं लवकर, पण आपल्याला फोडायचं आहे. आपण बोललो ना मगाशीच की आपण जरा वेगळ्या पद्धतीत बनवतोय. ही पद्धत आणि जे बघणारे प्रेक्षक असतील आपले त्यांना असं वाटेल की काय करतायत नक्की, पण ही पद्धत थोडी वेगळी आहे आपल्याकडची. ही पद्धत बघ ना. आता आपला स्पेशल आता हा मसाला आहे आपला तो सांगू नाही special शकत मसाला आपण कोणता खरं आहे तर तो. हा आपल्या जवळपासच्या दुकानात भेटला तर नक्कीच बघा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव असतं. कुठे चिकन 65 किंवा कुठे शाहीन मसाला वगैरे असं काही ना काय. हे पीठ आहे खरं तर जे लालसरपणा पण येतो आणि थोडं आपण कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा जे वापरतो त्याचं हे काम करतं एका दृष्टिकोनाने. त्याच्यामध्ये आपण चिकन फ्रायला यूज करू शकतो, मच्छी फ्रायला यूज करू शकतो, मंचुरियन साठी करू शकतो आपण, सोयाबीन फ्राय करतो आपण त्यासाठी यूज करू शकतो. खास करून हा मसाला त्यासाठी स्पेशल मसाला बोलतात त्याला. या 40 गोटे आडला ते सगळं. आता 60 होते. थोडस पाणी दे. हे पाणी झालं. पाणी दे ना. पूर्ण एक ग्लास पाणी होतं. ड्रायव्हर माझी एक. मी आलो. ग्लास म्हणजे थोडंसं पाणी आपण घेतोय. आलो ना माझी ड्रायव्हर. लाल झालेला आहे हा मसाला. कलर बिलर काय टाकला नाही आपण. असा मॅरिनेशन करून घेतलाय मच्छीला मांदेलीला. आता आपण याच्यामध्ये
जो रवा यूज करणार तो याच्यात टाकलेला ना मगाशी, हम्म, तर आता आपण तुम्हाला मगाशी सांगितलं की थोडं हसाल पण तुम्ही की आम्ही नक्की काय करतोय आणि कशा पद्धतीने बनवतोय, काय करतोय, काय वेडेचाळे वगैरे करतोय असं काही नाही. आपण गावरान पद्धतीमध्ये बनवतो. त्याच्यामुळे कसं आहे की याच्यामध्ये काही मिक्स करणार नाही, कसंही पद्धतीने बनवणार. तर आपण आलोच मुळात आदिवासी पाड्यामध्ये, त्यामुळे आदिवासी पाड्याची मजा म्हटल्यानंतर आदिवासी लोकांसारखंच खाणं आणि पिणं आणि राहणं याच्यातलं थोडं मजा वेगळेपणा आणि त्या गोष्टी थोडं आपण आपल्या दैनंदिन जीवनात मधल्या कधीतरी अनुभवासाठी म्हणून तरी आपण नक्की जवळच्या आसपासच्या आपल्या आदिवासी पाड्यात ना किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाऊन अशी थोडीफार तरी मजा मस्ती करायचीच आहे. आता आपण पुढचं दाखवूया आपल्याला. कोकणामधून घेऊन आलेलो आणि ही चूल मुळात कशी की इथे आदिवासी पाड्यात मी बघितलं की तूर विठा उभा करून आणि त्याच्यावरती आपली चूल मांडली जायची. पण आम्ही असं विचार केला की जर त्या चुलीमध्ये लाकडं खूप वाया जायची. आम्ही काय केलं म्हणजे ज्यावेळेला एकदा पूर आला होता, जसं की रायगड महाड वगैरे या साईडला जो पूरस्थिती जी निर्माण झालेली, त्यावेळेला आम्ही जेव्हा डोनेशन घेऊन त्यावेळेला त्या ठिकाणी गेलेलो, त्यावेळेला आम्ही ही चूल तिथून आणलेली. म्हणजे पाली वगैरे आहे ना, म्हणजे जिथे गणपती वगैरे बनतात तिथून आम्ही ही चूल आणलेली आणि ती चूल आम्ही इथे आणून ती मांडलेली. तर काकांना ह्या चुलीचा खूप उपयोग होतोय. आपण चूल बघू शकता की चुलीमध्ये हे सर्वात मोठं टास्क काय असतं माहिती आहे मित्रांनो, की ज्या वेळेला ही चूल पेटवायची असते ना त्यावेळेला आपल्यासारख्या मुलांना, म्हणजे जे काही आपण मुंबई साईडला राहणाऱ्या मुलांना ही चूल पेटवताना खूप त्रास होतो. ती पेटवण्याची पद्धत पूर्वी कशी असायची की रॉकेल वगैरे ह्या त्या गोष्टी असायच्या. आता रॉकेल हा गोष्ट भेटत नाही. आता प्रत्येकाकडे गॅस लाईन वगैरे आली आहे. आपण ही लाकडं पेटवताना ना खूप मगाशी कष्ट केले. मला वाटतं यशने आपल्याला दाखवलं पण असेल किंवा नाही पण दाखवलं असेल. मी थोडा लेट आलोय. आता ही पुढची पद्धत बघा. आपलं तेल थोडं गरम झालं की आपण चेक करूया. तेल पण बघा. आता हे बघतो की आपण थोडीशी मांदिली, थोडीशी बांधलेली आपण बऱ्यापैकी रव्यात हे करून तेलात सोडली आहे. रवा जास्त करून सुटला नाही पाहिजे. तो रवा सुटत म्हणजे आपण यशस्वीरित्या आपण थोडं काय बोलतो ते मिश्रण केलंय. मराठीमध्ये आपण मिश्रण, तुमच्या इंग्रजी भाषेत काय बोलतात ते मला नक्की कॉकटेल. हा अशी बोललेलो ना मी, कॉकटेल पद्धत. थांब अजून शिजू जरा. जे मॅरिनेशन केलेलं तशाच सोडणार आहे. आळू ना आपण जी मांदिली आता काढली आहे ना, त्या मांदिलीची चव आहे ना खरं तर काका नक्कीच सांगतील. आणि काका हे तेच काका आहेत ज्यांचं हा घर आहे. त्या घराचे जे ओनर आहेत आपले जे आरेपल्लीचे आदिवासी बंधू आहेत, त्यांचं नाव वसंत गुरुकुल. मी काका तुम्हाला विनंती करेन की तुम्ही एकदा फक्त चव घेऊन बघा की कशा पद्धतीची झाली आहे. हा टेस्टी आहे, एकदम टेस्टी, एकदम टेस्टी, भारी वाटले. एक नंबर झालेला आहे शेफ. धन्यवाद. कसा आलंय? ब्लॉग बना वायरल तो कर मेरे को भी एक नंबर. 1001 उसका ये स्नैप मारना मेरे फोन में. मस्त. हा बघा आता दुसरा शेफ बसलाय. तुम्ही पुढे हट्टे हो ये नेहमीची स्टाईल. अप्रतिम. एक नंबर. हा खरंच एक नंबर. बघा आता चिकन खातोय. टेस्ट सांगेल आपल्याला. चव सांगायची कशी बनली ती. माझ्या माहितीनुसार तरी चांगलं वाटलं, कारण ह्या टायमाला मी हे जे चिकन होतं त्या चिकनचं प्रो मसाले किंवा जी करण्याची पद्धती माझी नव्हती. यशची आणि यशच्या मित्राची होती. म्हणजेच आपला निखिल असेल किंवा इतर असतील. खरं तर चव खूप चांगली आहे. मस्त आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा हे चिकन. हा जो आता माझ्या हाताला लागलेला मसाला आहे हा का मच्छी करून मी जस्ट आता उठलोय त्याच्यामुळे तुम्हाला हा मसाला दिसत असेल. पण हा यश मसाला आपण पण खाऊन बघूया. चिकन खाऊन बघा आता. एक नंबर आहे. अजून आतमध्ये जाऊन घेऊया लोकांना कसं झालं. कसं आलं? सारखं तर लागत नाही
वेगळं लागतं इथे जरा. तर नेहमीपेक्षा चांगलं आहे की वाईट आहे? थोडं मीठ आहे तिथं. ठीक आहे. तुम्हाला कसं वाटला निखिल? एक नंबर, सर्व बरोबर आहे, फक्त मिठाची कमी आहे. मित्रांनो तुम्हाला चिकनचं मी दाखवू नाही शकलो का की खूप मोठा व्हिडिओ होता. चिकनमध्ये काय काय आपण मसाला टाकला, सेम जे मांदेलीमध्ये टाकलं ना तेच आपण टाकलंय चिकनमध्ये पण. तर दाखवू नाही शकलो का की खूप मोठा व्हिडिओ होता म्हणून. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटतो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज, पीस आउट.